हाय हॅलो. आपण आज गावरान स्टाईलची लसण मेथीची भाजी करणार, धाबा स्टाईल. त्याच्यासाठी एक मेथीची जुडी घेतली, साफ करून घेतली. आता आपण तिला हे करून घेणार. पहिले थोड्या लसणाच्या पाकळ्या लसण खास टाकून घेणार. पूर्ण अशी मिसळून घ्यायची छानशी. पूर्ण असे दंठल थोडे थोडे राहू द्यायचे. दंठलमध्ये छान विटामिन असते. लसण करपला की आपण भाजी टाकून घेणार. लसण छान करपला आपण भाजी टाकून. भाजीला पण लय वेळ परत बसायची गरज नाही आहे. थोडीशी हे झाली तेवढं पण अगदी थोडंसं नमक टाकून घेणार. नंतर आपण भाजीत पण टाकणार. थोडंसं टाकून घ्यायचं. आता आपली भाजी करपलेली आहे. आपण थोडं गॅस बंद करून भाजीचा मसाला तयार करून घेणार. आपण आता धाबा स्टाईल मेथीचा मसाला तयार करून घेणार. तीळ अगदी 2-3 चमचे तीळ आहे. 2-4 काजू, शेंगदाणे भाजलेले, बेसन पीठ. आपण आता हे मिक्सरला लावून घेऊ. आपण आता काढून घेतलेलं आहे, छान बारीक करून घेतलं. आता आपण भाजी करणार. भाजी जी आपण आता ही जी आपण भाजी परतून घेतलेली होती ती आपण काढून घेणार. आपण आता भाजी करून घेणार. तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरं, परत आपण लसण पण टाकू. कांदा, थोडा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा कांदा. आपण एक बेडगी मिरची पण टाकून घ्या. आपण आता टमाटर टाकणार. छानसं टमाटर टाकून घ्यायचे. टमाटर पण पूर्ण हे करून घ्यायला. थोडासा मसाला घालून घेणार.
आपला कांदा आहे खूप छान परतलं आहे. आपण आता मसाला घातल्याच्यानंतर थोडी लाल मिरची पावडर, थोडी हळदी पावडर, थोडी बेडगी मिरची पावडर, परत याला एकदा परतून घ्यायचं. जो आपण आता मसाला बनवून घेतला तर तो टाकणार. ते पण आपण परतून घेणार. त्याच्यात थोडं बेसन कच्चं असल्यामुळं आपण त्याला पण एकदा परतून घेणार. छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं. खूप छान सुगंध येतो तोपर्यंत आपण परतून घ्यायचं. आपला मसाला आता खूप सुगंध यायला लागला, परतणं पण झाला. आपण आता त्याच्यात मेथी टाकून घ्या. मेथी टाकून परत थोडा वेळ परतून घ्यायचं. आपण आता हवं तेवढं पाणी टाकून घ्या. आपण आता थोडं नमक टाकून घेऊ. मिक्स करून 5 मिनिट शिजवून घेणार झाकून. अशी छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण झाकण ठेवून याला शिजवून घ्या. आता थोडा बेडगी मिरचीचा तडका टाकून खूप छान लागतं. वरून आपण आता वरून फोडणी घातली, त्यानं बिलकुल धाबा स्टाईल भाजी लागते. आपण बनवलेली पण आहे धाबा स्टाईलची मेथी लसण मसाला. हे बघा खूप छान आहे. नक्की घरी करून बघा. माझं चॅनल पाहायसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.